बांधवांनो, मी प्रफुल्ल जाधव कृषी सारथी परिवारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासोबत जुळलेले मेहकर तालुक्यातील सावत्रा गावातील यशस्वी शेतकरी रमेश निकम. त्यांनी मागील काही वर्षांमध्ये कमी वेळामध्ये भरघोस उत्पन्न घेतलेलं आहे. तर आज यांच्याकडून जाणून घेऊया सीताफळ लागवडीपासून तर मार्केट उपलब्ध होईपर्यंत त्यांचा प्रवास. सर, आपण पारंपरिक पीक सोडून सीताफळ या लागवडीकडे का वळले? सर, आपण जी परंपरागत शेती करत आलो त्या भुसार पिकामध्ये उडीद, मूग, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू ह्या पिकांमध्ये आपल्याला कितीही कष्ट केले तरी असं लक्षात आलं की या पिकांमधून आपल्याला वर्षाला शेतीमधून एका एकरातून 20,000 रुपयापेक्षा जास्त नफा मिळू शकत नाही. आणि सर्व प्रकारचे कितीही कष्ट केले तरी त्याची जी उत्पन्नाची जी मर्यादा आहे आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला 12 महिने जूनला पाऊस सुरू झाला तेव्हापासून जे आपल्याला त्याच्यामध्ये कष्ट करावे लागायचे, तर खरीपमध्ये सोयाबीन घेतलं की 6 महिने त्याच्यामध्ये 6 महिन्याचा कालावधी लागायचा. आणि त्याच्यानंतर हरभरा किंवा गहू घेतला तर त्याला परत 4-6 महिने लागायचे. आणि ह्या 10 महिने कष्ट करून शेवटी आपण जर त्याचा हिशोब पाहिला तर एका एकरामध्ये 20,000 रुपयापेक्षा जास्त पैसे त्या शेतीमध्ये उरत नव्हते. बरोबर आहे सर. म्हणून आपल्याला शेतीमधून बऱ्यापैकी पैसे मिळाले पाहिजे. कमी कष्टात कमी श्रमात जास्त पैसे कसे मिळतील याचा मी शोध घेत असताना महाराष्ट्रात सर्वप्रथम कवी नादो महानूर, त्यांचे बंधू नारायणराव महानूर आणि सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम सीताफळ हे तसं जंगली पीक आहे, पण या सीताफळाला प्रत्यक्ष शेतीमध्ये आणून बाग तयार करण्याचा पहिला प्रयोग 84 मध्ये या दोन आदरणीय आणि मी सतत त्या शोधात असल्यामुळं 7 वर्ष 8-10 वर्ष जवळपास मी शेतीतले गट्टाणी साहेबांचे अनेक प्रयोग पाहिले. महाराष्ट्रभर आपण शेतीचा छंद असल्यामुळं भ्रमंती केली आणि त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की विदर्भामध्ये पाऊसमान फार कमी पडतो. म्हणजे पाऊस जो आहे तो पावसाळ्यात भरपूर जरी असला किंवा हिवाळ्यापर्यंत पडत असला तरी डिसेंबर पासून तर जून पर्यंत शेती एकदम कोरडवाहू असते, पाण्याचा एक थेंबही नसतो. आणि आपल्याला फळबाग घ्यायची तर संत्रा घेतला तरी त्याला 12 महिने पाणी लागते, मोसंबी घेतली तरी त्याला पाणी लागतं, आणि डाळिंब घेतलं तर त्यालाही सुद्धा पाणी लागतं. आणि डाळिंबाचा खर्च प्रचंड आहे. ज्या शेतकऱ्यांनी डाळिंब लावलं ते डाळिंबच्या खर्चापोटी म्हणजे अशा मानसिकतेमध्ये आलेले होते की आपल्याला डाळिंब काढून टाकायचं. आणि म्हणून आपल्याला असा शोध घ्यायचा होता की ज्या पिकांमध्ये आपल्याला पाणी अत्यंत कमी लागल, कीटकनाशकाचा अत्यंत कमी खर्च येईल आणि आपल्याला शेतीमधून 6 ते 7 लाख रुपये एका एकरात मिळाले पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता आपल्याला खर्च वजाता एका एकरातून 1 लाख रुपये जरी मिळाले आणि वर्षाची जर 4-5 लाख रुपये आपल्याला हमखास उत्पन्न जर मिळालं तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आपल्या गरजा त्यातून होऊ शकतात. असा विचार करून मग बागेचा विचार केला. आणि यापूर्वी आमच्याकडं कोणी निलगिरी लावलेली होती तर निलगिरीचा प्रयोग अयशस्वी झाला. बोर लावलेली होती, बोरीचा पण प्रयोग अयशस्वी झालेला होता. आणि डाळिंबामध्ये पैसे जरी शेतकऱ्यांना मिळत होते पण खर्च खूप होता, त्यामुळे त्या प्रमाणात नफ्याचं प्रमाण फार कमी होतं. आणि म्हणून आणि त्या बागेचं आयुष्य परत बाग लावल्यानंतर 5 वर्ष पहिले बाग जोपासण्यामध्ये जातं आणि बाग फळावर आल्यानंतर त्या
5-10 वर्षातच जर बाग काढून टाकायचं काम पडलं तर ते जे गणित आहे ते परत भुसार पिकासारखंच व्हायचं की पैसे शेतकऱ्याच्या हाती कमी राहत. परंतु हा प्रवास करत असताना आमच्या असं लक्षात आलं की सीताफळाची बाग आमची जी ज्यांच्या बागेचा आम्ही अभ्यास केला त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे बागेचं जे आयुष्य आहे तर मग त्या गावातल्या वयस्कर माणसांना काही धुऱ्यावरचे बंधाऱ्यावरच्या सीताफळाचं झाडांचं आयुष्य विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही लहान होतो तेव्हापासून त्यांची सीताफळं खातो तर जवळपास प्रत्येक सीताफळाच्या झाडाचं जे वय होतं ते 30 ते 40 वर्षापेक्षा जास्त होतं. म्हणजे सीताफळाच्या झाडाचं वय 30 ते 40 वर्ष. म्हणजे आपण जर बाग लावली तर आपल्याला 40 वर्ष म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा कदाचित बाग लावायचं काम पडणार नाही. हे एक महत्वाचं त्याच्यामध्ये गणित होतं. आणि दुसरी महत्वाची बाब अशी आहे की पहिली 3 वर्ष सीताफळाची बाग वाढवण्यासाठी आपल्याला पाणी लागतं. ते पाणी आम्ही प्रसंगी गाडी बैलावर हौद बांधून डोक्यावर उन्हाळ्याचं दर 15 दिवसाला 10 लिटर एका झाडाला पाणी टाकून आपण बाग उभी केली. आता या बागेला डिसेंबर ते जून पर्यंत म्हणजे 8 महिने आपल्याला या बागेला पाणी देण्याचं काम नाही. म्हणजे सर्वात मोठा महत्वाचा जो आज संपूर्ण महाराष्ट्रभर जो पाण्याची समस्या आहे तर असं दुसरं फळबागेमधलं कोणतंच पीक नाही किंवा त्याला आपण 8 महिने म्हणजे विश्रांती घेणार आणि 4 महिन्यामध्ये त्याला पाणी लागतं तर ते 4 महिने आपल्या बरसातीचे म्हणजे जूनला पाऊस पडला की 15 नोव्हेंबर पर्यंत आपली बाग संपून जाते. म्हणजे फक्त आपल्याला 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या एका महिन्यातच फळबागेला पाण्याची गरज पडते आणि तीही कधी कधी पडते. अन्यथा मागच्या वर्षी आम्हाला बागेला बाहेरून एकही पाणी देण्याचं काम पडलं नाही कारण मागच्या वर्षी बरसात खूप होती. आता या वर्षी सुद्धा बाग खूप फुटलेली आहे परंतु आजच्या तारखेपर्यंत बागेला एकही पाणी देण्याचं काम पडलं नाही आणि यावर्षी तर फळ निघेपर्यंत बागेला एकही पाणी द्यायचं काम पडणार नाही. म्हणजे जो महत्वाचा आमचा जो उद्देश होता की आपल्याला कमी पाण्यामध्ये येणारी बाग घ्यायची तर तो उद्देश आमचा आता सफल झाला. धन्यवाद सर. सर लागवड करीत असताना आपण कोणती जात वापरली पाहिजे म्हणजे मुख्यतः त्या जेणेकरून आपल्याला त्यातून भरघोस उत्पन्न होईल? आता मी ज्यावेळेस बाग लावली त्यावेळेस संशोधन म्हणजे सीताफळ हे पीकच मुळात दुर्लक्षित होतं आणि त्यामुळं कोणत्याही विद्यापीठामध्ये त्याच्यावर मोठ्या प्रकारचं संशोधन कार्य झालेलं नव्हतं. आम्ही ज्या बागा लावलेल्या होत्या त्या जंगलातले फळं जे आहेत म्हणजे महानूर साहेबांची कडची जी बाग असेल किंवा गट्टाणी साहेबांकडची जी बाग असेल तर हे जंगलातले सीताफळं चांगल्या क्वालिटीचे फळं तोडून आणले खाल्ले आणि त्याच्या बियापासून त्या रोप तयार करून त्या बागा तयार केल्या. त्यामुळं आज सर्वच विद्यापीठ सीताफळाच्या बाबतीत संशोधन करत आहेत आणि विद्यापीठानं कडे आता राहुरी कृषी विद्यापीठामध्ये फुले पुरंदर आहे, त्याच्यानंतर धारूर शेवण आहे, टीपी शेवण आहे आणि हे जे बाळानगर हे जे आहे या बाळानगरला रिलेटेड ह्या ज्या व्हेरायटीचं विद्यापीठाने आता संशोधन केलेलं आहे. मग यातली आपण कोणतीही जात जरी निवडली तर जवळपास त्याचे सगळे पॅरामीटर्स सारखेच आहेत. आता काही शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेमध्ये काही वेगळ्या प्रकारची जी झाडं निघले आणि त्याचं त्यांनी मॅनेजमेंट करून जसं एक आता गोल्डनचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार चालू आहे, त्यानंतर सरस्वती शेवण आहे. परंतु विद्यापीठांनी आतापर्यंत या कोणत्याही व्हेरायटीची शिफारस केलेली नाही. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की बाळानगरचं जे सीताफळ आहे हे खाण्यासाठी स्वादिष्ट आहे आणि त्याची जी चव आहे ती गोड आहे. आता ज्यांना फक्त फळं विकायचे सेकंड प्रोसेसिंग करायचं नाहीये
तर त्यांनी एखाद्या वेळेस गोल्डन किंवा सरस्वती सेवन ही व्हेरायटीचा विचार केला तर हरकत नाही. परंतु त्याची जी चव आहे ती थोडी आंबूस आहे. आणि दुसरी गोष्ट, बाळानगर असेल किंवा गोल्डन असेल किंवा सरस्वती सेवन असेल, या सर्व सीताफळामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि ज्या फळामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे ते फळ पिकायला 2 दिवस 4 दिवस जर जास्त लागले तर त्याच्यामध्ये आळ्याचं प्रमाण सुद्धा होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला आमच्या डोळ्यासमोर गटाणी साहेब असतील, महानूर साहेब असतील, की आपण फक्त सीताफळच जर पिकवलं आणि मार्केटला नेलं तर आपल्याला आज आपल्या बागा कमी आहेत म्हणून आपल्याला 2-4 पैसे शिल्लक मिळतात. परंतु जर बागा वाढल्या तर सीताफळाला सेकंड मध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे. म्हणून चांगल्या क्वालिटीचा 60% जो चांगला माल आहे तो मार्केटला फळाच्या रूपाने विकायचा आणि राहिलेला जो 40% माल आहे त्याचा गरामध्ये रूपांतर करून त्या गर काढून तो -20 मध्ये ठेवून ते घर आपल्याला 12 महिने ठेवता येतो आणि 12 महिने विकता येतो. आणि म्हणून ज्यांना आजच्या तारखेमध्ये ज्यांना सेकंड प्रोसेसिंग मध्ये जायचंय, कारण हा सीताफळाचा गरापासून आईस्क्रीम बनते, सीताफळ रबडी बनते, सीताफळ त्याला आपण बासुंदी म्हणतो आपल्याकडे विदर्भामध्ये, आणि सीताफळ कुल्फी पण सुद्धा बनते. तर याच्यासाठी आंबूस चव लोक लाईक करत नाही. आणि म्हणून ज्यांना आपलं घर काढायचं असेल तर त्यांनी ह्या ज्या बाळानगर रिलेटेड ज्या व्हेरायटी येतात त्याची लागवड केली तर उत्पन्न या सर्वच ज्या जातीचं आहे ते सर्वच चांगलं आहे. शेवटी उत्पन्न हे तो शेतकरी किती मेहनत करतो, कशी मेहनत करतो त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. धन्यवाद सर. सर, लागवड करीत असताना कोणते शेतकरी सीताफळाची लागवड करू शकतात? म्हणजे जमीन किती लागते आणि वातावरणाचा त्यावर काही प्रभाव होतो का? आता सीताफळाच्या साठी जमीन सर्वसाधारण पूर्वी विद्यापीठ पण सुद्धा हलक्या बरड रानाच्या जमिनीची शिफारस करत होते. परंतु माझी स्वतःची जी बाग आहे ती बाग 100% काळ्या जमिनीमध्ये मी लागवड केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे माझी जी बाग 6-7 साली लावली तर ही पहिली काळ्या जमिनीमध्ये लावलेली बाग आहे. आणि आपल्या शेगाव संस्थानचे माननीय अध्यक्ष महोदय आहेत, तर त्यांची पण जमीन 20 ते 30 फूट पर्यंत काळी आहे. त्यांच्याही शेतामध्ये सीताफळाची उत्कृष्ट बाग होती. म्हणजे याच्यावरून असं सिद्ध झालं की सीताफळ हे बरड जमिनीतच नाही तर काळ्याही जमिनीत उत्तम येऊ शकते. आमच्याच महासंघामध्ये किंवा आमच्या सीताफळ संघामध्ये जे काम करणारे शेतकरी आहेत अमरावतीचे बोथराजी, तर त्यांची 40 एकरची शेती सीताफळाची बाग आहे. ही उत्कृष्ट बाग आहे आणि त्यांची पूर्ण जमीन एकदम हेवी ब्लॅक सॉइलची आहे. आता सीताफळाला फक्त शिबडणारी जमीन सोडून कोणत्याही जमिनीमध्ये सीताफळ यशस्वी होते हे आता प्रयोगांती सिद्ध झाले. हा सर, लागवड झाल्यावर जेव्हा झाडाला फळं लागतात तर फळांवर कोणत्या प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होतो का? आणि झाल्यास आपण त्यावर काय दक्षता घेतली पाहिजे? आजच्या तारखेपर्यंत सीताफळावर हेवी असा कोणताही अटॅक येत नाही. सुरुवातीला पालवी आपण बागेची दरवर्षी मे महिन्यामध्ये आपण छाटणी करतो त्यावेळेस बोर्डोन पेस्टचा मिश्रणाचा एक फवारा आपण त्याच्यावर मारतो. क्लोरोपायरिफॉस आणि ब्ल्यू कॉपर सारखे बुरशीनाशकाचा स्प्रे घेतो. आणि पानं कोवळे असतात त्यावेळेस त्याच्यावर त्या काळामध्ये शेत जवळपास खाली असतात आणि सीताफळाला कोवळी पालवी फुटलेली असते तर त्या पालवीवर रस शोषण करणाऱ्या किडी अटॅक करतात. तर त्यावेळेस आपण हलका अंतर्प्रवाही असा एक कीटकनाशकाचा फवारा आपल्याला घ्यावा लागतो. तर असं करून फळांना बुरशी लागू नये, झाडावर पोकळ्यासारखा रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हलक्या प्रकारच्या औषधी ज्या बाजारात आहेत क्लोरोपायरिफॉस सारख्या ब्ल्यू कॉपर क्लोरोपायरिफॉस ह्या औषधी आम्ही सध्या वापरतो.
सर आपण आता बघतो पेरूच्या झाड आहे त्याचे ज्या सालीवर खोडकिडा असा बसतोय, तर सीताफळाच्या खोडकिडा बसतो का सीताफळावर? सीताफळाच्या बागेमध्ये स्टीम बोरर म्हणून आपण म्हणतो त्याला, की तो फांदीला छिद्र पाडतो आणि छिद्र पाडून आत जाऊन त्या फांदीतला आतला जो गर आहे तो खाल्ल्यामुळं झाड मरून जाते किंवा झाडाची फांदी वाळते. तर बागेची साफसफाई, स्वच्छता आणि जिथे आपल्याला ते स्टीम बोरनं फांदी वाळली असेल ती फांदी कट करून घेऊन तिला बाहेर आणून जाळून टाकणं आणि जिथं मोठं म्हणजे झाड असेल ते छिद्र जर लवकर लक्षात आलं तर त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉसचा गोळा बसवला तर तो आपल्याला रोग कंट्रोल करता येतो. सर सीताफळ हे पीक या सीताफळ लागण्यासाठी म्हणजे झाडाला जेव्हा फळ लागतात आणि आपण मार्केटमध्ये त्याला सेलिंग करतो त्याच्यासाठी कालावधी किती लागतो पूर्णतः? त्याचा आपल्याला साधारणतः आपल्या विदर्भामध्ये 15 जूनला पाऊस येतो आणि 15 जूनला पहिला पाऊस पडला की सीताफळामध्ये शेटिंग सुरू होऊन जाते आणि 15 ऑक्टोबरला फळं काढणीला येतात. धन्यवाद सर. सर आपण वार्षिक उत्पन्न किती घेऊ शकतो? प्रत्येक 4 वर्ष, पहिली 4 वर्ष सीताफळापासून आपल्याला काही कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही. 4 वर्षाची झाडं झाल्यानंतर आपल्याला जसे जसे झाडं पुढे मोठे होत जातात तर तसतसं झाडापासून आपल्याला किती सीताफळं मिळतात, आपण किती फळं ठेवले पाहिजे, किती क्वालिटीची, कोणत्या क्वालिटीची फळं आपण तयार करतो आणि सर्वसाधारणपणे एका झाडापासून आपल्याला 20 किंवा 25 किलो सीताफळं आपल्याला मिळू शकतात आणि बाजारामध्ये 100 रुपयापासून तर 15 रुपये किलो पर्यंत सीताफळाचा भाव असतो. तुम्ही कोणत्या क्वालिटीचे फळं बाजारला पाठवले किंवा तुम्ही कोणत्या क्वालिटीचे फळं निर्माण केले त्याच्यामध्ये आपला जर 15 रुपये किलो प्रमाणे जर माल 15 रुपये किलोच्या क्वालिटीचा माल जर आपल्याला जास्त प्रमाणात निघाला तर आपल्या बागेचे 5-50 हजार रुपये होतात. जर 50 रुपये किलोच्या क्वालिटीचा माल जर आपल्याला निघाला तर आपल्याला 1 लाख ते 1.5 लाख रुपये आणि त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीचा शेतकरी एखादा माल काढणारा असेल तर 2 लाख रुपयापर्यंत पण सुद्धा उत्पन्न मिळू शकते. पण आपण सरासरी सीताफळाच्या बागेपासून 1 लाख रुपयाची अपेक्षा करायला काही हरकत नाही. यापेक्षा जास्त जर ज्याला अपेक्षा असेल किंवा आपल्याला जास्त पैसे मिळाले पाहिजे तर त्यानं सीताफळाची बाग न लावलेलं बरं. धन्यवाद सर. सर फळ तोडल्यानंतर तुम्ही मार्केट कसं उपलब्ध करून घेतलं? आम्ही पूर्वी बागा सुरुवातीला काही काळ व्यापाऱ्यांना विकत होतो. अच्छा. परंतु भ्रमंती मध्ये आम्हाला खेडेकर साहेब, किरण जगताप, मस्के साहेब हे मुंबईचे व्यापारी यांच्याशी आमची गाठ भेट झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आमच्याकडे अशा अशा प्रकारच्या सीताफळाच्या बागा आहेत. तर त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही मार्केटिंग कुठे करतात? तर आम्ही त्यावेळेस अकोल्याला मार्केटिंग करत होतो आणि आवर्जून खेडेकर साहेब 2 वर्ष ऑक्टोबर मध्ये आमच्याकडे येऊन जायचे, बागा पाहून जायचे. माल चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 100% आमच्यावर विश्वास ठेवा. गाड्या इथं ग्रेडिंग करून क्रेट भरून तुम्ही गाडी मुंबईला पाठवा, आम्ही तुमच्या मालाचे चांगल्या प्रकारचे पैसे देऊ. आणि गेली 6-7 वर्ष झाले आमचा त्यांच्या सोबत व्यापार आहे. अत्यंत प्रामाणिक लोक आहेत. पूर्वी आम्ही शाळेत असताना लहान म्हणजे पारावर गप्पा करणारे शेतकरी जे होते ते आम्हाला सांगायचे की अमुक माणसांनी मुंबईला संत्रा पाठवला, तो संत्रा तिकडेच गेला, व्यापाऱ्याने पैसे दिले नाही, त्याला घरी यायला भाड्याला सुद्धा पैसे नव्हते, तर तो रेल्वेमध्ये प्लॅटफॉर्म खाली झोपून आला आणि अशा प्रकारची फसगत मुंबईला माल पाठवल्यानंतर शेतकऱ्यांची होते. परंतु हे आम्ही ऐकत होतो, पण प्रत्यक्ष आमचा अनुभव असा आहे की आम्ही गेली 5 वर्षामध्ये सीताफळाच्या हंगामामध्ये गाडी सोबत आम्ही कधीही जाऊ शकलो नाही किंवा गेलो नाही. परंतु आमच्या मालाला चांगल्या प्रकारचे पैसेही त्यांनी मिळवून दिले आणि व्यवहारही अत्यंत चोख की
2 दिवस 4 दिवस झाल्याबरोबर आपल्या मागचा व्यवहारपट्टीतला हिशोब आमच्या खात्यात ते बँकेत पैसे डायरेक्ट जमा करतात. पैशाचा म्हणजे कॅशमध्ये देण्याचा विषय येत नाही. आणि आम्ही बुलढाणा जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागामध्ये बसलेलो असताना आमच्या SBIचे अकाउंट नंबर घेऊन त्याच्यामध्ये ते पैसे आमचे ट्रान्सफर करतात. आणि गेली 6-7 वर्ष झाले की आमचा मुंबईला व्यापार चालू आहे. मुंबईला व्यापार चालू असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही व्यापार करत असल्यामुळे त्यांनी आम्हाला परत दुसरी दिशा दिली की तुम्ही फक्त 60% माल म्हणजे तो चांगल्या क्वालिटीचा माल आहे तोच मुंबईला पाठवा. अच्छा. आणि अशा प्रकारे त्या मुंबईला माल पाठवल्यामुळे आम्हाला अकोल्यापेक्षा जवळपास 30 ते 40% पैसे मुंबईच्या मार्केटमधून जास्त मिळाले. धन्यवाद सर. सर, सध्या आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदीचा काळ सुरू आहे, तर आपण सीताफळच्या गराचा काही बाय प्रोडक्ट तयार करू शकतो का, जेणेकरून त्याचा आपल्याला मंदीच्या काळातही फायदा होईल? आतापर्यंत आपण सीताफळाच्या गराच्या प्रोसेस पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आणि उत्कृष्ट सीताफळाचा गर शेतकरी त्यांच्या स्वतःच्या कंपनीमध्ये तयार करू शकतात. हा आमचा 3 वर्षाचा अनुभव आहे. आता यापुढे हा गर जो आहे तर हा गर हँडलिंगसाठी मार्केटला पाठवण्यासाठी आणि त्याचा जे -20च्या खाली ते गर ठेवावा लागतो, ते तापमान त्याचं -20च्या खाली, म्हणजे त्याच्यासाठी त्या रेफर व्हॅन. तर आता आमचं काही शास्त्रज्ञ आहेत, त्यांना आम्ही असं कामाला लावलेलं आहे की बा आम्हाला सीताफळाचा गर हा नॉर्मल टेम्परेचरमध्ये त्याचा प्रोडक्ट बनवून ठेवता आला पाहिजे. तर एक आमच्या संघाशी जुटलेले ताडे साहेब म्हणून आहेत, तर त्यांनी आम्हाला त्याच्यापासून त्याच्यातलं हे घरातलं पाणी काढून त्याच्या क्यूब तयार करून, म्हणजे चॉकलेट सारख्या क्यूब तयार करून पाठवलेले आहेत आमच्याकडं. आणि ते आपण आता विद्यापीठाकडं आणि चांगले शेतकरी व्यापारी सर्वांकडे आपण त्याचं प्रायोगिक तत्वावर वाटप चालू आहे की तुम्हाला त्यांना टेस्टसाठी आपण देतो, त्यांचं लायकिंग काय आहे. आणि मग त्या क्यूब जर समजा आपण दुधात मिसळल्या, दूध आणि साखर, तर ते आपल्याला सीताफळाचा शेक घेतल्यासारखा फील होतं. तर त्याचं आता जे सीताफळ महासंघाचे अध्यक्ष गट्टाणी साहेब आहेत, कृषी आपल्या सीताफळ महासंघाचे सेक्रेटरी आहेत, आणि कोंबडे साहेब आहेत, आगे साहेब आहेत, जयंतराव महर्ले साहेब आपले कृषी संचालक आलेले आहेत. ही मंडळी सध्या शेतकऱ्यांना सीताफळाच्या गराच्या पुढे जाऊन त्याचं बाय प्रोडक्ट करून ते नॉर्मल टेम्परेचरला कसं ठेवता येईल आणि शेतकऱ्यांना 2 पैसे कसे मिळतील याच्यासाठी त्यांचं फार परिश्रम चालू आहेत आणि अभ्यास चालू आहे. आणि अनेक शास्त्रज्ञांना त्यांनी त्या कामासाठी जुंपलेलं आहे. भविष्यात त्याच्यामध्ये आपल्याला नक्की यश येईल. धन्यवाद सर. सर, सध्या तरी आपण सामान्य शेतकरी आहे जो तो आता पल्सेस कडे वळलेला आहे, म्हणजे सोयाबीन, तूर यांचं हे पीक घेतो, तर आपण त्यांना काय संदेश देऊ शकाल जेणेकरून ते त्यांच्या बांधावर सीताफळाची लागवड करतील आणि जे आपलं आठवडी बाजार वगैरे होतो त्यामध्ये जाऊन त्यांची विक्री पण करू शकतात, जेणेकरून त्यांचं घर चालेल. तर त्यांना आपण काय संदेश देऊ शकतो जेणेकरून ते सीताफळ लागवडीकडे कळवळतील? नाही, ज्या शेतकऱ्याकडे कमी शेती आहे पण कष्ट करण्याची तयारी आहे, तर आम्ही आतापर्यंत अनेक प्रयोग बांधावर झाले, परंतु बांधावर काही झाडं जगत नाहीत किंवा बांधावर आपण व्यवस्थित प्रकारचं पाणी देऊ शकत नाही. पण ज्या शेतकऱ्याकडे शेती आहे त्यानं कमीत कमी 1 एकर तरी सीताफळ लागवड केली पाहिजे, किंवा त्याला ज्या फळबागेमध्ये आवड असेल त्या बागेतलं, म्हणजे त्याच्याजवळ जर 5 एकर शेती असेल तर त्यानं कमीत कमी 1 एकर तरी फळबागेमध्ये गुंतवली तर त्याच्या प्रपंचाला चांगल्या प्रकारचा आर्थिक मदत होऊ शकते आणि चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद सर. कृषी सारथी परिवाराला तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून मदत केली आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे आभार.